नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 12 जून 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? नॉर्वे बुद्धिबळचे जे काही विजेतेपद आहे 2026चं ते जिंकणारे पहिले भारतीय कोण ठरलेले आहेत? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी आर प्रज्ञानंद हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर लक्षात घ्या, नॉर्वे चेस 2026 याचं जे काही विजेतेपद आहे ते या ठिकाणी आर प्रज्ञानंद यांनी या ठिकाणी जिंकलेलं आहे. प्रश्न विचारताना स्टार मार्क करून ठेवू शकता, कारण की हे जे काही नॉर्वे चेस या ठिकाणी चॅम्पियनशिप आहे ते जिंकणारे हे पहिले भारतीय खेळाडू ठरले आहेत. त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? कोणत्या देशाने जगातील पहिले कायमस्वरूपी अणु कचरा साठवण केंद्र उभारलेले आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, फिनलँड नावाचा जो काही देश आहे त्या देशाने या ठिकाणी काय केलेलं आहे तर जगातील पहिले कायमस्वरूपी अणु कचरा साठवण केंद्र या ठिकाणी उभारलेलं आहे. याला असं देखील म्हटलं जात आहे वर्ल्ड्स रिस्किएस्ट डस्टबिन असं म्हटलं तरी काय हरकत नाही. आणि हे काय आहे? एक न्यूक्लिअर वेस्ट आहे, बरोबर की नाही? तर या ठिकाणी अशा प्रकारचं साठवण करणारे हे सेंटर आहे, केंद्र आहे. याच्याबद्दल 3, 4, 5 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. नाव आणि स्थान कुठे आहे तर या सुविधेला ओंकालो असे या ठिकाणी नाव देण्यात आले असून हे फिनलँडच्या पश्चिमेकडील ओल्किलुओटो या बेटावरती स्थित आहे. याची क्षमता किती आहे तर हे केंद्र 6,500 टन अत्यंत किरणोत्सर्गी आण्विक इंधन साठवण्यासाठी डिझाईन करण्यात आलं आहे. सुरक्षा काय आहे तर किरणोत्सर्गी कचरा तांब्याच्या आणि कास्ट लोखंडाच्या डब्यामध्ये बंद करून त्यावर बेंटोनाइट मातीचे आवरण दिले जाईल. आणि ही जी काही टेक्नॉलॉजी आहे किंवा हे जे काही तंत्रज्ञान आहे कचऱ्याला 1,00,000 वर्षापर्यंत सुरक्षित ठेवेल एवढी याची या ठिकाणी काय आहे सेफ्टी या ठिकाणी असणार आहे. आणि या सुविधेमुळे अणु ऊर्जेच्या दीर्घकालीन कचरा विल्हेवाटीचा एक मोठा जागतिक प्रश्न सुटण्यासाठी या ठिकाणी मदत झालेली आहे. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. दरवर्षी जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस म्हणजेच काय म्हणता येईल वर्ल्ड डे अगेन्स्ट चाइल्ड लेबर हा जो काही दिवस आहे तो केव्हा साजरा करण्यात येत असतो? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आजच्याच दिवशी म्हणजेच 12 जूनला आपण दरवर्षी वर्ल्ड डे अगेन्स्ट चाइल्ड लेबर म्हणजेच जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस म्हणून आपण साजरा करतो. कधी? 12 जूनला दरवर्षी. एक पॉईंट लिहून घ्या. बालमजुरीची जागतिक पातळीवरील भीषण समस्या आणि तिच्या निर्मूलनासाठी आवश्यक उपाययोजनांकडे लक्ष वेधण्यासाठी आंतरराष्ट्रीय कामगार संघटना ज्याला म्हणता येईल ILO इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनने 2002 मध्ये या दिवसाची या ठिकाणी सुरुवात केली होती. तेव्हापासून दरवर्षी 12 जूनला आपण जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस म्हणून साजरा करतो. ठीक आहे, प्रश्न कशाबद्दल आहे? महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, जून महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 जून जागतिक दूध दिवस, 2 जून आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस आणि तेलंगणा राज्य निर्मिती दिवस, 3 जून जागतिक सायकल दिवस, 5 जून जागतिक पर्यावरण दिवस, 7 जून जागतिक अन्न सुरक्षा दिवस, 8 जून जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस, 12 जून जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस, 14 जून जागतिक रक्तदाता दिवस, 15 जून जागतिक पवन दिवस, 20 जून जागतिक निर्वासित दिवस, 21 जून जागतिक संगीत दिवस, जागतिक जलविज्ञान दिवस आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस. त्यानंतर 23 जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिवस. त्यानंतर 26 जून अंमली पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस आणि 30 जून जागतिक लघुग्रह दिवस. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. भालाफेकीमध्ये 90 मीटरचा टप्पा ओलांडणारा चौथा आशियाई खेळाडू कोण ठरलेला आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रमेश
थरंगा असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? रमेश थरंगा असं त्यांचं नाव आहे. तुम्ही म्हणताल कोणत्या देशाला बिलॉंग करतात, तर श्रीलंका देशाचे हे खेळाडू आहेत. ते या ठिकाणी भालाफेकीमध्ये जेवलिन थ्रूमध्ये 90 मीटरचा जो काही टप्पा आहे तो ओलांडणारे चौथे आशियाई खेळाडू या ठिकाणी बनलेले आहेत. बरोबर, एक पॉईंट लिहून घ्या. 23 वर्षीय खेळाडूच्या या कामगिरीमुळे हे आशियाई सर्वकालीन यादीमध्ये दुसऱ्या स्थानावरती पोहोचलेत. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. मग तुम्ही म्हणताल की या जे काही जेवलिन थ्रो आहे, बरोबर का नाही, याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा कोण आहे, तर पहिल्यांदा खेळाडू आहे पाकिस्तानचा अर्शद नदीम असं त्यांचं नाव आहे. 92.97 मीटर एवढा लांब त्यांनी या ठिकाणी भाला फेकलेला होता आणि रेकॉर्ड केलेला होता, वर्ल्ड रेकॉर्ड. त्यानंतर 2 नंबरला आता आलेले आहेत श्रीलंकेचे रुमेश थरंगा पाथिरागे असं त्यांचं नाव आहे, 92.62 मीटर. त्यानंतर 3 नंबरला आहेत चीनचे आहेत चेंग चाओ सून असं त्यांचं नाव आहे, 91.36 मीटर एवढा त्यांनी भाला फेकलेला आहे. आणि 4 नंबरला आहेत आपल्या भारताचे नीरज चोप्रा, 90.23 मीटर भाला त्यांनी फेकलेला होता. बरोबर, पुढचा प्रश्न क्रमांक 4. ग्रामीण भागामध्ये शेवटच्या टोकापर्यंत डिजिटल कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने प्रोजेक्ट गंगा नावाचा उपक्रम इनिशिएटिव्ह या ठिकाणी सुरू केलेला आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, यूपी. उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, याच्या मागचं उद्दिष्ट काय आहे, तर डिजिटल सेवा प्रदात्यांचे राज्यव्यापी जाळे स्थापित करणे आणि 21 जिल्ह्यांमधील 20 लाख ग्रामीण घरांपर्यंत फायबर आधारित ब्रॉडबँड सेवा पोहोचवणे या उद्देशाने या ठिकाणी प्रोजेक्ट गंगा या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे यूपी सरकारच्या अंतर्गत. क्लिअर, ग्रामीण भागामध्ये शेवटच्या टोकापर्यंत डिजिटल कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करणे हा याच्या मागचा एकमेव उद्देश आहे. पर्याय क्रमांक ए, उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. उत्तर प्रदेशबद्दल सांगायचं म्हटलं, स्थापना 24 जानेवारी 1950, मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी, राज्यपाल आनंदीबेन पटेल, राजधानी लखनौ. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान दुधवा आणि पिलीभीत आणि एकच महत्त्वाचं धरण रिहंद नावाचं. पुढचा प्रश्न क्रमांक 5. जगातील सर्वात उंच पाण्याखालील मानवी स्टॅक कोणत्या राज्यामध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये तयार करण्यात आलेला आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अंदमान आणि निकोबार बेटे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. काय? अंदमान आणि निकोबार बेटे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यांनी काय केलेलं आहे, जगातील सर्वात उंच पाण्याच्या खालील अंडर वॉटर मानवी स्टॅक या ठिकाणी तयार केलेला आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. लाईट हाऊस डाईव्ह साईटवरती 14 स्कुबा डायव्हर्सच्या एका टीमने 3 मिनिटे ही रचना टिकवून ठेवल्यामुळे हा स्टॅक 22.3 मीटर उंचीवरती पोहोचलेला होता. बरोबर, या ठिकाणी लिहून घ्या, टॉलेस्ट ह्युमन स्टॅक फॉर्म्ड अंडर वॉटर. बरोबर, 22.3 मीटर म्हणजे जवळपास 73.16 फूट एवढी याची हाईट होते. आणि अशा प्रकारे याचा जो काही रेकॉर्ड आहे तो गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा या ठिकाणी नोंद झालेली आहे या गोष्टीची. क्लिअर. पुढचा प्रश्न क्रमांक 6. प्रिन्सेस ऑफ अस्टुरियास अवॉर्ड 2026 जिंकणारी पहिली फुटबॉलपटू व्यक्ती कोण ठरली आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, लिओनेल मेस्सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. एक पॉईंट लिहून घ्या. त्यांच्या विलक्षण क्रीडा कारकिर्दीबद्दल, अतुलनीय प्रतिभेबद्दल आणि वंचित मुलांसाठी शिक्षण व आरोग्य सेवेची उपलब्धता वाढवण्याच्या त्यांच्या केलेल्या या ठिकाणी कार्यक्रमांबद्दल किंवा योगदानाबद्दल या उद्देशाने केलेल्या सातत्यपूर्ण परोपकारी कार्याबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. प्रिन्सेस ऑफ अस्टुरियास अवॉर्ड 2026 असं या ठिकाणी पुरस्काराचं नाव आहे आणि पहिली फुटबॉलपटू व्यक्ती या ठिकाणी ठरले आहेत लिओनेल मेस्सी. पुढचा प्रश्न क्रमांक 7. SAPLING सॅपलिंग. बरोबर, सॅपलिंग डायलॉग 2026 सॅपलिंग संवाद 2026 चे उद्घाटन कोणत्या शहराच्या अंतर्गत झालेले आहे? तर पर्याय क्रमांक बी, अहमदाबाद हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. सर्वात पहिल्यांदा सॅपलिंग याचं फुल फॉर्म काय ते लिहून घ्या. साऊथ एशियन पॉलिसी लीडरशिप फॉर इम्प्रूव्ड न्यूट्रिशन अँड ग्रोथ असं या ठिकाणी म्हणता येईल. याचं फुल फॉर्म आहे. बरोबर, आणि मराठीत म्हणता येईल सुधारित पोषण आणि वाढीसाठी दक्षिण आशियाई धोरणात्मक नेतृत्व. याचा उद्देश काय? दक्षिण आशियामध्ये अन्न प्रक्रिया आधारित रोजगार निर्मिती, शाश्वत विकास, अन्न सुरक्षा आणि प्रादेशिक सहकार्य यांना प्रोत्साहन देणे हा याच्या मागचा एकमेव पर्पज आहे. तर सॅपलिंग संवाद 2026चं उद्घाटन अहमदाबाद या शहराच्या अंतर्गत करण्यात आलं. पुढचा प्रश्न, उत्तर प्रदेशातील कोणत्या शहरामध्ये बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम असलेल्या 250 मेगावॉट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाला नुकतीच मंजुरी देण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए, सीतापूर नावाचं शहर आहे. या उत्तर प्रदेश राज्यातील शहरामध्ये बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम असलेल्या 250 मेगावॉट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे.
2 पॉईंट लिहून घ्या. डिफेन्स मिनिस्ट्री, संरक्षण मंत्रालयाने बॅटरी ऊर्जा साठवण प्रणालीसह 250 मेगावॉटच्या सौर ऊर्जा प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. याचा उद्देश ऊर्जा सुरक्षा वाढवणे, नवीकरणीय ऊर्जेला प्रोत्साहन देणे आणि संरक्षण विभागाच्या पडीक जमिनीचा इष्टतम वापर सुनिश्चित करणे या उद्देशाने या ठिकाणी या सौर ऊर्जा प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, फोर्ब्सच्या रिअल टाइम अब्जा देशांच्या यादीनुसार आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण बनलेले आहेत? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, गौतम अदानी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर? तर गौतम अदानी हे या ठिकाणी एशियाज रिचेस्ट पर्सन या ठिकाणी बनलेत, सर्वाधिक या ठिकाणी अव्वल स्थानी ते आलेले आहेत. लक्षात घ्या, फोर्ब्सच्या एशियाज 5 रिचेस्ट बिलियनियर्स मध्ये 1 नंबरला गौतम अदानी आहेत. 1 नंबरला गौतम अदानी आहेत, 2 नंबरला मुकेश अंबानी आहेत. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. 3 नंबरला या ठिकाणी मासायोशी सन हे आहेत. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10वा, जगातील पहिले व्यावसायिकदृष्ट्या मान्यताप्राप्त ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेस इम्प्लांट न्यूओला कोणत्या देशाने मान्यता दिलेली आहे? तर पर्याय क्रमांक सी, चीन या देशाने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जगातील पहिले व्यावसायिकदृष्ट्या मान्यताप्राप्त ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेस इम्प्लांट न्यूओला या ठिकाणी अप्रुव्हल दिलेलं आहे, मान्यता दिलेली आहे. पुढचा प्रश्न, फिंच रेटिंग्सने आर्थिक वर्ष 2027 साठी जो काही भारताचा जीडीपी वाढीचा दर आहे तो अंदाज कोणत्या पातळीपर्यंत कमी केलेला आहे? तर पर्याय क्रमांक बी, 6.4% या ठिकाणी जीडीपी वाढीचा जो काही ग्रोथ रेट आहे तो या ठिकाणी या पातळीपर्यंत कमी केलेला आहे. कोणी? फिंच रेटिंग्सने. शेवटचा प्रश्न, इचाथा ला केंडा इन्कोगिंटा नावाची माशाची जी काही नवीन प्रजाती आहे अलीकडेच कोणत्या राज्यामध्ये सापडलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए, केरळम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, UN मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर पुरस्कार मिळवणाऱ्या 3ऱ्या भारतीय महिला अधिकारी कोण ठरले आहेत? मेजर मोनिका, मेजर प्रीती अग्निहोत्री, मेजर अभिलाषा बराक की मेजर कृतिका शर्मा? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.